जळगावमध्ये CICSE चा राष्ट्रीयस्तरीय कार्यक्रम होता फुटबॉलचा। ये 3 दिवसाच्या फुटबॉलची स्पर्धा या ठिकाणी झाली। त्याच्यामध्ये देशभराचे जो 9 झोन आहे ICSEच्या फुटबॉलमध्ये ते सुब्रतो टूर्नामेंटमध्ये जो सगळे बोर्डला एकत्रित करून ते टूर्नामेंट असतात त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्या आधी जो ICSE अंतर्गतचे जो सगळे कॉलेजेस आहेत म्हणजे स्कूल्स आहेत त्याच्या अंतर्गतच्या टूर्नामेंट होता। अंडर 17 टूर्नामेंट होतं, मुलींची खेळ होती त्या फुटबॉलमध्ये आणि सगळे लोकांनी या खूप चांगल्या पद्धतीमध्ये खेळलं। फायनल्समध्ये पंजाब आणि कर्नाटका या 2 राज्याचे एक स्कूल्स याच्यामध्ये त्यांनी सहभाग आपला नोंदवला आणि पंजाबची टीम 2-0 या ठिकाणी जिंकली। यासारखा जो फुटबॉल टूर्नामेंट्स आहे विशेषतः मुलींच्यासाठी जो क्रीडाचे टूर्नामेंट्स आहे खूप महत्त्वपूर्ण आहे। याला आपण प्रशासन म्हणून शासन म्हणून आपण वेळोवेळी याचं प्रोत्साहन देतो। त्याचं मूल कारण आहे की मुलींमध्ये एक स्पोर्ट्स अगर असेल तर विशेषतः जो किशोरवयीन मुली आहेत त्याच्यामध्ये अगर स्पोर्ट्स आपण एनकरेज केला त्यांचे पूर्ण आयुष्यामध्ये त्याचा फार चांगला परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर फार चांगला परिणाम होतो आणि त्यांच्या शिक्षणावर पण फार चांगला परिणाम होतो। आणि या हिशोबाने या ठिकाणी जो क्रीडा स्पर्धा जो या ठिकाणी आयोजन करण्यात आला आहे याच्यासाठी मी अनुभूती शाळेला खूप खूप अभिनंदन करतो आणि ICSEचा पण आभार व्यक्त करतो की त्यांनी जळगावमध्ये या म्हणजे देश स्तरावरचे जो फायनल्स आहेत त्याला जळगावमध्ये आयोजन करण्याचा निर्णय घेतला।